रामकृष्ण हरे सज्जन हो. आज आपणाला तूच सर्प हो अशा अर्थाचा भाग ऐकवणार आहे. शिष्टाचार पाळा. सत्ता पिपासू एकदा माणूस झाला की तो शिष्टाचार पाळत नाही, भ्रष्टाचाराकडे वळतो. आणि ज्येष्ठ श्रेष्ठ लोक आहेत ना, त्यांनाही तो मानत नाही, कदाचित त्यांचे अपमान पण करायला घाबरत नाही. आणि त्याचा परिणाम काय होतो त्याविषयी आजचा हा आपला व्हिडिओ आहे. इंद्र त्याने एकदा चुकून त्याच्याकडून ब्रह्महत्या घडली, म्हणजे ब्राह्मण मारल्या गेला. आणि ब्रह्महत्याचं पातक म्हणजे पंचमहापातकापैकी एक पातक आहे. आणि मग कुठलंही पातक जर झालं तर त्याला शास्त्राने प्रायश्चित्त सांगितलेलं आहे. आणि प्रायश्चित्तेन शुद्धते, प्रायश्चित्त केलं की मनुष्य शुद्ध होतो. संतांनी जे प्रायश्चित्त सांगितले ते तर फार सोपे आणि खूप चांगले सांगितलेले आहेत. पण शास्त्राने जे प्रायश्चित्त सांगितलेले आहेत ते तपश्चर्याचे, साधनेचे सांगितलेले आहेत. संतांनी काय सांगितलेत? संतांनी सांगितलेत की अनुतापा एवढा सखा जगी अनिक नाहिया लोका, धडाडिल्या अनुताप देखा सकळ पातका निर्दाळे. हे संतांनी सांगितलं आहे. पण त्या काळचे प्रायश्चित्त असल्यामुळे इंद्राने विचार केला, कुठेतरी एका मोठ्या जलाशयात जाऊन आणि एका बाजूला कुठेतरी जागा करून तिथे आपलं प्रायश्चित्त करावं. आणि त्याला काही दिवस लागणार आहेत. पण आता हे एवढं मोठं जे इंद्रपद आहे तर हे कोणाकडे द्यायचं, कोण चालवणार? हे तसा योग्य माणूस असला पाहिजे. आणि म्हणून तो विचार करू लागला. तर त्याच्या लक्षात आलं की हा नहुष नावाचा जो राजा आहे मृत्यूलोकामध्ये, तर तो या पदाला योग्य आहे. म्हणजे तो ज्ञानी आहे, तो अनेक त्याने यज्ञ केले होते आणि प्रसिद्ध राजा होता. तर त्याला तो योग्य वाटला. आणि म्हणून त्याने नोकराच्या हाती एक पत्र त्याला तुम्हाला हे इंद्रपदावर बहाल केलेलं आहे काही दिवसासाठी, तर तुम्ही हे इंद्रपद चालवावं अशी आज्ञा केली. आणि ते पत्र त्याला मिळालं. त्याला एवढा आनंद झाला, हा हा हा, इथला तर तो राजाच होता. हे राज्य जरी उपभोगलं सर्व झालं ना, तरी असे जे भोग पिपासू लोक आहेत, सत्ता पिपासू लोक आहेत, इथलं जरी सगळं पृथ्वीतले भोग मिळाले तरी त्याला वाटतं स्वर्गातले मिळाले तर बरं होईल, अशातला तो राजा. मग तिथे रंभा आणि तिथे मग ते इंद्रपद, मग त्या अमृत प्यायला, मग अजरा म्हणजे म्हातारपण नाही, रोग नाही, अशा प्रकारचं ते वर्णन. आणि म्हणून तो त्याच्या लालसेने त्याला तो इतका आनंद झाला. आणि मग त्या आनंदाच्या भरामध्ये तो स्वर्गामध्ये जेव्हा गेला तर तेव्हा त्या स्वर्गाच्या द्वारावरच मोठ्या कमानी उभारल्या गेल्या. आणि त्या नहुषाचं स्वागत करण्यासाठी देव, सप्तर्षी, ऋषी हे सगळे तिथे हजर झाले. कारण त्याला तिथून तर त्या आसनापर्यंत, तर जे इंद्रासन आहे, इंद्रपद आहे, त्या पदापर्यंत न्यायचं. आणि त्याला पदावरून जर राज्याभिषेक केल्यासारखं थोडक्यात. आणि मग त्याला ते स्वागतासाठी सगळे लोक आले. त्यामध्ये सप्तर्षी पण होते. आणि या सप्तर्षीमध्ये अगस्ती ऋषी पण होते. तर हे सगळे आल्यानंतर तो इतका हुरळून गेला होता की बस त्याला कधी जाऊन त्या पदावर बसेल आणि कधी मला अधिकार प्राप्त होतील, असा तो हुरळून गेला होता. एकदम नहुष बेहुश झाल्यासारखा झाला. आणि खुश तर होताच होता, पण हुरळून गेला. त्यात कधी त्या पदावर जाऊन मी बसेल आणि भराभर ऑर्डरी काढीन आणि तिथले उपभोग भोगायला सुरुवात करीन, असं त्याला झालं. आणि मग लगेच इकडं तिकडं त्याने पाहिलं, पालख्या सजवलेल्या होत्या. पालखीत बसून तो जाणार ना, दुंदुब्या वगैरे, नर किन्नर वाजत गाजत सगळं असं, नर्तकी तिथल्या, रंभा अप्सरा नाचत, असा तो समारंभ होता. स्वागत समारंभ म्हणूया. झालं. मग त्याने इकडं तिकडं पाहिलं तर ते लगेच ते सप्तर्षींना त्यांनी आज्ञा केली, पालखी वाहक बना, पालखी घ्या. आता ते त्या पदाची त्याला आज्ञा मिळालेली, पदस्थ असल्यासारखं. आणि मग त्या ऋषींना नाईलाज झाला. त्यांनी ते पालखीचे दांडे घेतले, मग तो बसला पालखीमध्ये.
आणि ऋषींनाच त्यांनी जुंपलं पालखीला. काय आणि मग ते वाजत गाजत काय नाचत म्हणजे वेळ लागायला लागला. तर त्याला फार घाई झाली होती आणि घाई झाली असताना तो त्यांना सर्प सर्प म्हणजे लवकर चला लवकर चला असं संस्कृतमध्ये बोलायला लागला. तो हुशार होता म्हणून तर त्याला ते पद मिळालं होतं. पण तो पदासाठी ते काय असतं उन्मत्तपणा तो इथे सांगितलेला आहे. सर्प सर्प म्हणजे धुतम लवकर चला असा तो त्यांना दटावू लागला आणि त्यांचा अपमान झाला. त्या घाईघाई ती लाचसुद्धा त्या अगस्त्य महर्षीला लागली. तेव्हा अगस्त्यने त्याला शाप दिला. आम्हाला सर्प सर्प म्हणतो आणि अवमान करतोस काय, तोच सर्प हो. शाप दिल्याबरोबर तो सर्प झाला. तिथून थेट पदच्युत झाला. थेट मृत्यूलोकात येऊन साप होऊन पडला. तेव्हा अशा प्रकारचा शाप झाल्यानंतर तो परत सर्पत्व प्राप्त त्याला झालं. आणि मग सुभाषितकार म्हणजे शास्त्रकार त्याच्यावर लिहितात, आपे उन्मत्त पदारूढ पूजान एव अपमानयेत नहुष शक्रतां प्राप्य च्युत आगस्त्य अवमानात. आपे उन्मत्त पदारूढ उन्मत्त झाला तो आणि त्या इंद्रपदारूढ होण्यासाठी जो चाललेला आहे. तर त्यावेळी त्याने काय केलं, पूजान एव अपमान येत. जे पूज्य होते ऋषी की ज्यांची पूजा करायचं सन्मान करायचा ते स्वागताला आले होते त्यांनाच पालखीला जुंपलं आणि त्यांचा अपमान केला त्याने. आणि म्हणून काय झालं, अगस्त्यम अवमानया अपमान केला त्यांचा. आणि मग काय झालं, नहुषः शक्रतां प्राप्य च्युत अगस्त्य अवमानात. अगस्त्यने शाप दिला आणि तो ऊर्ध्व पतित न्यायाप्रमाणे वर गेलेला पतित झाला आणि सर्प होऊन धाडकेने खाली मृत्यूलोकात पडला. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये त्यासंबंधी लिहितात, काय म्हणतात ऐका. नहुषु स्वर्गाधिपती जाहला, स्वर्गाधिपती जाहला, परी रहाटी भांबावला. रहाटी जी तिथली आहे पद्धत, अरे तुला स्वर्गपद मिळाल्यानंतर तिथे स्वागताला आलेल्या लोकांबरोबर तिथे रहाटी आहे, वाजत गाजत शिस्तबद्ध त्यांना सन्मानाने त्यांच्याबरोबर जायचं. तर त्यांना सर्प सर्प म्हणतो, लवकर चला लवकर चला, अशी घाई झाली काय तुला. तेव्हा नहुषु स्वर्गाधिपती जाहला परी रहाटी भांबावला. तिथला जो शिष्टाचार आहे रहाटी म्हणजे तिथली जी पद्धत आहे त्या पद्धतीचा भंग झाला. आणि मग झालं काय, तो भुजंगत्व पावला नेनसी काये. भगवान म्हणतात, अर्जुना तुला माहीत नाही का की तो भुजंगत्व पावला, माहीत नाही का तुला. त्याला सर्पत्व पुन्हा प्राप्त झालं. आणि म्हणून शिष्टाचार फार महत्त्वाचा आहे. सज्जनाचा अपमान करू नका, त्यामुळे तुम्हाला अधोगती नक्की ठरलेली आहे. त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे. त्याच्यासाठी तूच सर्प हो अशा अर्थाचा हा आजचा भाग आहे. सज्जन हो, हे लक्षात घ्या. आपणाला जर पुढे जायचं असेल ना तर समोरच्याचा अपमान करू नका. आणि जे संत सज्जन असे लोक आहेत ना त्यांचा तर अजिबात अपमान करू नका. देव सारावे परते संत पूजावे आरते, एकनाथ महाराज म्हणतात. देवपूजेला जरी तुम्ही बसलेला असताना आणि जर एखादा संत किंवा सज्जन आला ना तर देवाला बाजूला सारा आणि त्याचा आदर सत्कार करा. नाही तर तेने मज हानितल्या लाथा कोपली माता समजेना असं म्हटलं आहे नाथांनी. म्हणजे जर तुम्ही देवपूजाच करीत बसले आणि त्या माणसाला ताटकळत ठेवलं सज्जनाला तर देव म्हणतात की मला लाथा हाणल्यासारखं दुःख होतं आणि मी त्या भक्ताला शापच देतो, प्रसन्न तर होत नाही. म्हणून सज्जनाचा अवमान करू नका असा हा व्हिडिओचा तात्पर्यार्थ आहे. सज्जन हो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा. आनंदी रहा. रामकृष्ण हरी.